मोठी संकट नाही ना रे. आयडी दे. पुरीला हेरुळा जातं ते. सेफ्टी पर्पज साठी आम्ही LT बंद करतोय. चालू करते हो. शकता एकदम गावठी पद्धतीने वडापाव बनवणं सुरू आहे चुल्यावरचं. नमस्कार मंडळी, नवीन एक दिवस, नवीन सुरुवात, नवीन काम. आणि आता मी आलेलो आहे कीम रोडला साईनगरच्या इथे एका ट्रान्सफॉर्मर जवळ आलेलो आहे आणि एक कार्बन कंप्लेंट आलेली आहे. तर आता मी ही पेटी बंद करणार आहे. हा वाला ट्रान्सफॉर्मर आहे तो. आणि साहिलला गेला आहे पुढे जिथे कार्बन कंप्लेंट आलेली आहे तिथे तो गेलेला आहे. आणि आता त्याचा कॉल आल्यावर ही पेटी मी बंद करणार. तुम्ही बघा आता बघा साहिलचा कॉल आलेला आहे. मी कॉल उचलतो. साहिलसोबत माझं फोनवर बोलून झालेलं आहे आणि ही पेटी आता बंद केलं आहे. म्हणजे हे तिन्ही ब्लेड मी ओपन केलेले आहेत आणि हा पुढचा सप्लाय आता बंद आहे. आणि ते कार्बन कंप्लेंट काढतील आता आणि त्याचा कॉल आल्यावर परत ही पेटी चालू करणार आणि पहिली कंप्लेंट अटेंड होणार. हॅलो, चालू करते हो. केली चालू. हो ठीक आहे. बघू शकता आता लाईट चालू केलेली आहे आणि तिकडे लाईट आली असेल. आता ती बंद केलंय. आता जातो. हा आमचा सिद्धांत आणि साहिल दादा. आता आम्ही चाललोय चोंडीला. बघूया पुढचं नियोजन आता कसं काय होतंय. शटडाऊन घ्यायचं आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत चोंडीला. आमच्या रिलॅक्स प्लेसवर आम्ही आलेलो आहोत. लॉक आता लॉक अनलॉक करतो आणि आराम करतो थोडासा. तिथे जाऊन आलो, सीडीबीडी घेऊन गेलेलो, कंप्लीट होते. अर्धा तास आराम करणार आम्ही इथे आणि शटडाऊन घेणार. तर आता आम्ही आलेलो आहोत वैभव हॉटेलला नाश्ता करण्यासाठी आणि आम्ही आता मागवलेलं आहे हे वडा उसळ मागवलेलं आहे. आता थोडासा नाश्ता करणार आणि काम बघणार. आता कुठे कुठे शटडाऊन घ्यायचं आहे, काय काम करायचं आहे, कोणची टीम येणार आहे, हे सगळं तुम्हाला आता मी दाखवतो व्हिडिओमध्ये. आता नाश्ता करतो. आमचा नाश्ता करून झाला आहे आणि आम्ही आता आलेलो आहे टीमजवळ. ही बघा टीम. आता पेटी ओपन करते आणि पूर्ण लोड 0 करून टाकते. पेटी ओपन करू का गणेश? बघू शकता तिन्ही ब्लेड व्यवस्थित ओपन आहेत. आम्ही हे बी ओपन केलाय आणि हे बघू शकता तिन्ही ब्लेड व्यवस्थित ओपन आहेत. हे सेफ्टी पर्पजसाठी आम्ही LT बंद करतोय. म्हणजे लाईट बंदच आहे पण त्याचा रिटर्न मारायला नको म्हणून ती LT आम्ही बंद करतोय. आमची माणसं आता या लाईनवर काम करणारी आहे HD लाईनवर. तर त्यांना थोडंसं पण करंट बसायला नको, रिटर्न करंट बसायला नको याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो आहे. 3 LT 2 AB स्विच लक्षात ठेव. मी ओपन केलेत ते, समजा ना. हे आमची सगळी माणसं आता काम करणार. हे नवीन कंडक्टर आलेलं आहे. हे आता पूर्ण हातरून घेणार. आता बघू शकता की आमचा एक माणूस वरती बसलेला आहे. आता हे जुने कंडक्टर तो सोडणार आणि नवीन कंडक्टर खेचणार. इथे बाकीची खालची कामं सुरू आहेत. हा नवीन .1चा कंडक्टर आहे. आता बघू शकता हा एक इथे चढलेला आहे आणि हा एक इथे चढलेला आहे. आता हे दोघं जण जुन्या वायरी काढणार आणि ही जी नवीन कंडक्टर आहे, हा जो नवीन कंडक्टर आहे तो आता वरती खेचणार. हा एक इकडून खेचणार, हा एक इकडून खेचणार आणि टाईट करून घेणार. पहिला कंडक्टर खेचणार, मग दुसरा कंडक्टर, मग तिसरा. अशा प्रकारे तिन्ही कंडक्टर खेचले जाणार. हा एक माणूस चढलेला आहे इथे एक पुढे चढलेला आहे. आता बघू शकता नवीन कंडक्टरला जॉईंट मारतात जुन्याचा आणि हा वरती खेचत वरती नेणार आणि तो याच्यातून पास करून पुढे सरकवत नवीन कंडक्टर पूर्ण खेचत घेणार आहेत. आता हा नवीन कंडक्टर खेचायचं काम सुरू आहे. हा बघा वरती चाललाय. बघता बघता पहिला हा कंडक्टर मधला नवीन खेचून घेतलाय. हे बघा इथं खेचतात. हे अशा प्रकारे मधला कंडक्टर खेचून झालाय. आता दुसरा कंडक्टर खेचायला घेते. हा बघू शकता आता पूर्ण कंडक्टर खेचलेला आणि वरच्या इन्सुलेटरला तो बाइंडिंग करतोय. म्हणजे जेणेकरून जो कंडक्टर आहे तो तिथून सटकायला नको म्हणून.
आता मी आलोय दुसऱ्या बाजूला जिथे कंडक्टर खेचायचं काम सुरू आहे तिथे. हे बघू शकता इथे कंडक्टर खेचतात हे वाले. हा इथे वरती आहे, हा बघा या साईडला दुसरा कंडक्टर खेचायचं सुरू आहे. हा बघा 2 नंबरचा कंडक्टर त्या इन्सुलेटरमध्ये बसवलेला आहे आणि 2 नंबरची तार पण खेचून झालेली आहे. आता हा पूर्ण टाईट करून फिक्स करून घेतोय आता त्यामध्ये. हा कंडक्टर त्या इन्सुलेटरवर ठेवलेला आहे आणि त्याला आता बाइंडिंग मारतोय जेणेकरून तो ती तार कुठे हलायला नको म्हणून त्यासाठी अशी बाइंडिंग मारली जाते. अशा प्रकारे बाइंडिंग मारून झालेली आहे. आता तिसरी तार खेचायचं सुरू करणार. आता तिसरा कंडक्टर खेचायचा सुरू आहे. हा आमचा ढेशा हा तिसरा कंडक्टर खेचतोय. बस आता तिथून पूर्ण हातरत घेतलेला आहे हा तिसरा कंडक्टर. आता इथे चढवणार, टाईट खेचून घेणार, फिक्स करणार, काम पत्ते. त्यानंतर या साईडचे हा एक स्पॅन आणि त्याच्या पुढे एक स्पॅन आहे. हा बघा या पोलाच्या पुढचा एक स्पॅन आहे. असे 2 स्पॅन आहेत. ते 2 स्पॅन पण करायचे आहेत. आय थिंक मला वाटतं आता वाजले किती 3 वाजलेत ना. 5 वाजेपर्यंत हा काम पूर्ण होईल. हा पूर्ण कसं आहे ह्यांच्या इकडे हल्दी असतात रात्री. ओके. घुसतात हे फक्त पियत नाही, हे पुरीला हेरुळा जातात हे. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. फक्त एका इशाऱ्यावर हेरुळा जातात ते. आणि हा जुना कंडक्टर आता गोळा करायचं काम सुरू आहे इथे पण. आणि हा एक रोज आता वर्कआउट करणार. एक दिवस माझी वर्कआउटची व्हिडिओ घे. कोण बोलते बघा हे ढेशा. सकाळी उठाल, सकाळी रोज 6:15 6:30 डोळे बरोबर उघडतात. तू बोलला ना 5 बैलगाड्या असल्या ना तर झोपत नाही लागत. 5 वाजता काहीतरी खरखरतंय रे. त्याच्यामध्ये कडक झाले. तेल लावायचं आता, वॅसलीन वगैरे. समझ रहे हो ना. आणि अशा प्रकारे 3 नंबरची पण तार खेचून झालेली आहे. त्याला बाइंडिंग दे, त्याला बाइंडिंग पाहिजे. हॅलो बोल. मग काय आहे तिकडे? आहे माझा 1 लिटरचा फूट चालू ना. हा माझा 1 लिटरच्या पुढचा. मी आल्यावर पैसे देतो. आहे का? हो चालते. हो ठीक आहे येतो ना. हे जी काम करायला माणसं आली त्यांची थोडी सोय पाणी करायला पाहिजे ना थंडा देऊन, त्यासाठी फोन आलता. आता हा हार्डवेअर टाईट करतोय आणि पूर्ण फिक्स करून घेतोय. आणि आता हे काम झालेलं आहे. आणि या आता हा वाला स्पॅन आहे समोरच्या ज्या लाईनीत तुम्ही बघू शकता तो वाला आता बदलायचं काम सुरू होईल थोड्या वेळामध्ये. चालेल कसं वाटते काम? मस्त काम हे झालेलं 1 नंबर येत आहे. आणि माझा एरिया आहे आणि मला जसं पाहिजे तसं मी काम करून घेत आहे. आणि हे स्टार रिमाइंडर हे कंपनीचे हे आहेत कॉन्ट्रॅक्टर. हां कोणतं नाव काय त्यांचं? भाटी, हे नाव काय? बाईत म्हणून आहेत. एकदम चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि त्यांचे सर्व एक 10-15 पोरं आहेत. एकदम व्यवस्थित काम करतात जसं पाहिजे तसं आपल्याला करून देतात. त्यांना चांगल्या कामाबद्दल पण त्यांना थोडंफार मदत पण करतो. सर्व गोष्टी आपल्याला ते मदत करतात. धन्यवाद. बघू शकता आमच्या साहिलदाचे 2 मत या मुलांबद्दल, कॉन्ट्रॅक्टरबद्दल. काम चांगलं झालं, त्याच्या मनासारखं झालं म्हणून. हे बघा आता काय करतात. मगातपासून 3 वेळा असं झालं आहे की तो उडवतोय आणि खालती पडतोय. हां आत्ता घेतला. तिकडे वरती बाइंडिंग मारणार इथे 3 नंबरच्या इन्सुलेटरला. एकदम परफेक्ट काम सुरू आहे जसं पाहिजे तसं. आता टेम्पो पण इथे आलेला आहे. कंडक्टर उतरवलेला आहे. इकडचे नवीन कंडक्टर तुम्ही बघू शकता हा बदलून झाला आहे. आता हा जुना आहे हा वाला, तो आता चेंज करायचा. हा आता कंडक्टर सोडणार, इकडे लावणार आणि हे 2 स्पॅन ते खिचून घेणार. समोर ट्रान्सफॉर्मर आहे त्या साईडला. एवढं झालं की फुल अँड फायनल. मग पूर्ण काम कंप्लीट. कुछ बोलायचं नाव कारण मी दुःखी झालो आहे. वाय काम आवडलं ना? काम आवडलं, मी दुःखी झालोय. मला जेवायला नाही कोणी पाठवलं नाही. ते घाटत किती बोललो तो हर्षवर्धन सदीर हा हे झाला ना, जिंकला ना. मला बोलते सरकारी नोकरी नाही भेटली. मी एवढे 2 वर्ष मॅटवर कुस्ती खेळून माझं
आयुष्यभर मी रिटायरमेंट घेतो बोलते आता. भूक तर मला पण लागलेली आहे. मी काय करू? मला कधीपासून माझं सांगितलं आणि माझं नाही, थंड सांगत नाही. बघू शकता तर वाजलेत बघा किती, 3:10 झालेत. आता कंडक्टर सोडायचं काम सुरू आहे. हा पूर्ण आता हा कंडक्टर पूर्ण हातरून घेणार 2 स्पॅन तिथपर्यंत पूर्ण लांब, याच्यावर पलीकडे पुढे. काय बोलतो? आता मुशदला आहे रे. काय हा म्हणजे मुद्दामूनच ठेवलंय मी. आता बघतोस काय? ठीक आहे ठीक आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर. मग बघू शकता मंडळी, ऋषी मुंडे माझा ब्लॉग बघतोय. मुशेतला आहे काय? कंडक्टर खेचायचं काम सुरू आहे, त्याची पण व्हिडिओ बनवतोय, ब्लॉग बनवतोय. साहिलच्या फोन मध्ये माझी चार्जिंग संपलंय रे. ये येत असशील तरी ये मग थोड्या वेळात इकडं. हो ये आरामात ये. यायचं असेल तरी ये, नाही आलास तरी चालेल. तसं आम्ही आहोत इथे, 3-4 जण आहोत तसे. हो ठीक आहे चालेल. बघू शकता मंडळी, ऋषीसोबत माझं बोलणं झालंय. आता बघूया आपण काम काय सुरू आहे. आता जे मी मगाशी 2 स्पॅन बोलत होतो ते इथून नीट बघा. हा वाला एक स्पॅन आहे तो, आणि तो वाला एक स्पॅन, आणि इथे आमचा माणूस वरती चढलेला आहे. हे 2 स्पॅन खेचायला बहुतेक आता 1-1.5-2 तास. बघूया आता किती फास्ट होते हा काम, आणि तुम्हाला पण दाखवतो. आणि हा समोरून जो येतोय दुसरा कंडक्टर घेऊन येतोय, आणि हा इथे पहिला कंडक्टर खेचून झालेला आहे, आणि हा बघा दुसरा कंडक्टर घेऊन येतोय. म्हणजे मला वाटते लवकरच काम फते होऊन जाईल. थोडा जास्त त्याला अजून असं गोल फिरवत जा, त्याच्यातल्या आट्या निघल्या पाहिजेत. म्हणजे आता कोणचा फोन आला? हॅलो हॅलो. अरे इकडे कटपॉईंटची इथे आहे, कटपॉईंटची इथे. हां हां पिकअपच्या इकडे. हां इथेच आहे मी. हॅलो माझं चार्जर आणलंस का? हां बरं बरं घेऊन ये. अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता या जुना तारा खाली उतरवलेल्या आहेत. आणि आता बघा आता पूर्ण काम झालेलं आहे. आम्ही आलेलो आहोत मेन ट्रान्सफॉर्मरजवळ एबी क्लोज करण्यासाठी. ही बघा तारा कशा आता चमकतात पूर्ण लाईन. आता बघू शकता आर्थिंग काढण्यासाठी वरती चढलेला आहे. आम्हाला सर्व सेक्शन लायची लग्नाची काळजी बरं का. सगळेजण पोरगी बघण्या शोधण्यात तयार मग नाही. पोरगी बघा एवढी संकट नाही ना असं तर स्पष्ट सांग. हो हा खरा झंगाट ना. समझ रहे हो ना. हा बघा आर्थिंग काढून आता खाली उतरलेला आहे. ही वाली आर्थिंग काढलेली आहे त्यांनी. का पेटी चालू करू का LTची? मग एबी मारून घेतो. आपले माणसं LT चालू करते मग. नाही LT चालू करायला हँडल नाही करत. मी एबी मारतो नंतर, तू LT चालू करते. ती मगाशी जी पेटी बंद केली होती ती आता हो कर चालू करतोय. ओके चालू करायची कर पोरांनो. सगळे आले ना आपली मंडळी. करायची लग्न सुरू करू शकतो ना. चालू लाईन चालू करू शकतो. चला तर आता आपण जातो आहे मेन एबी क्लोज करायला. थोडा लांब राहा इकडे. करू का क्लोज? एबी क्लोज झालेला आहे. या अशा प्रकारे लाईन पूर्ण चार्ज झालेली आहे. लाईन चालू केलेली आहे अशा प्रकारे. चला धन्यवाद सर्वांचा. आयडी दे.
बरं आता लाईन चालू करून आम्ही कॉन्ट्रॅक्टरची माणसं चाललेली आहेत आता आणि आम्ही पण आता चाललो आहे. सगळ्यांसाठी वडापाव बनवलेले आहेत. वडापाव खायला जाऊ. अख्खा खानावर प्रमोट करता काय आता? घे चल बरं. आमचं सामान, माझं चार्जर सगळं. हां त्याच्यातच तर हँडल. पूर्ण दिवसभर काय खाल्लेलं नाही. आता थोडं पोटामध्ये 2 वडापाव टाकतो. हे इथं थांबव आता. आम्ही आता वडापाव खाण्यासाठी आलेलो आहोत इथे. बघू शकता एकदम गावठी पद्धतीने वडापाव बनवणं सुरू आहे चुल्यावरचं. प्लेट आता प्लेट बघू शकता. पकोडे घेतलेत आता. कसं लागते रे? नको चमच्याची गरज नाही आपण खायला. दुसरं ओके. कितना आहे? 10 आहे ना? 10 जणच आहेत ना आपण ते. आम्ही सगळेजण बसलेत वडापाव खायला. हे बघा मस्त लागते चुल्यावरचा. एक नंबर आहे. हो ना. तर आता आम्ही आलेलो आहोत नाश्ता करून रूमवर. व्हिडिओ इथंच संपवतो. आज खूप काही काम केले. जाम दमलोय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.